अभी नाही तो कभी नाही. इम्पॉर्टंट अशी ही लढत दोन्ही संघांसाठी. 7वी मॅच आजच्या या दिवसातील 6 मॅचची ही मोठी फेरी, मोठा प्रवास करून हे 4 संघ आपल्याला या सेमी फायनलमध्ये खेळताना दिसत आहेत. एकंदरीतच 6 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसले होते. त्या 6 संघांपैकी 2 संघ इकडे मात्र एलिमिनेट झाले आहेत आणि वरती आलेले 4 संघ, या 4 संघांमध्ये आपल्याला सेमी फायनलची लढत पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर सेमी फायनल नंबर 1 मध्ये वीर आहेत, वाडी वीर, आणि त्यांच्या समोर असतील ते वाडी मल्हार. आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये वाडी योद्धा आणि वाडी शिल्लेदार या 2 संघांमध्ये सेमी फायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेटचा थरार महासंग्राम आपल्याला संपूर्ण दिवस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता आणि आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आलो आहोत. टॉस करून टॉस जिंकून वाडीवीर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं जात आहे ते वाडी मल्हार या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. चला, पंचांना विनंती आहे मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. दोन्ही पंच या सामन्याला लावलेले, आपल्याला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. आणि आमच्यापर्यंत एक स्कोरर इकडे पाहिजे आहे, स्कोररला पाठवा प्लीज.
जाऊयात मॅचच्या दिशेने. सेमी फायनल क्रमांक 1, सेमी फायनल नंबर 1 आपल्या समोर येते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे वाडी वीर आणि त्यांच्या समोर त्यांच्या विपक्षात वाडी मल्हार. हे दोन संघ आपल्याला या सेमी फायनल क्रमांक 1 च्या लढतीमध्ये आपल्याला आता पहिल्याच मॅच मध्ये भिडताना दिसतील. गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार हर्षल असेल आणि आपण पाहिलं वाडी मल्हार या संघाकडनं सलामीची जोडी. एका बाजूला पाहिलं तर अमित आहेत आणि त्यांच्या समोर विनीत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळण्यात दिसेल. सेमी फायनल क्रमांक 1 दोन्ही संघांचा हा खूप मोठा प्रवास. संपूर्ण दिवसभर क्रिकेट खेळून या फेरीपर्यंत हे दोन्ही संघ दाखल झालेत. या दोन्ही संघातले खेळाडू दाखल झालेत आणि इकडनं प्रत्येकालाच फायनलमध्ये जायचंय. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे की मला फायनलमध्ये जायचंय आणि WPL 2025चा विजय करंडक उचलायचा आहे. तर आपण पाहूया या दोन संघांमध्ये कोणता संघ इकडे मात्र बाजी मारतोय, कोणता संघ वर्चस्व गाजवतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत. इकडे मात्र सेमी फायनल क्रमांक 1 च्या सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती वीर संघाचा हर्षल. पहिलाच बॉल तिकडे हवेत आहे थोडासा. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इकडे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिल्याच ओव्हर मध्ये एक मोठा झटका आपण पाहिलं तर लागतोय तो वाडी मल्हार या संघाला. विनीत यांच्या रूपामध्ये बॉल आपण पाहिलं तर मिड ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल करताना दिसला, परंतु 2 धावांचा परत एकदा मोह काही आवरता आला नाही. मगाशा मॅच मध्ये देखील आपण पाहिलं अशा प्रकारची चूक करून बॅटर बसला होता आणि माघारी परतावा लागला होता आणि या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारे कार्बन कॉपी स्टाईल मध्ये विकेट जाताना दिसते. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो झाला आणि विकेट गेली. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल मध्ये इकडे मात्र मजबूत स्थितीमध्ये वाडीवीर संघ. परत एकदा राऊंड विकेट. हर्षल तयार. दुसरा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने बॉल निघून चाललाय. तिकडे फिल्डर आहे ध्रुव. 1 रन पूर्ण केला जाईल दोन्ही बॅटर्स कडून. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर असेल प्रतीक. विनीत आउट झाल्यानंतर प्रतीक यांच्याकडे आता जबाबदारी आहे. समीर आहे, माफ करा. आणि यावेळेस देखील समोर खेचलाय मिड ऑफला फिल्डर ध्रुव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ध्रुव यांच्याकडनं. ध्रुवने देखील संपूर्णपणे इम्प्रेसिव्ह क्रिकेट खेळलाय या पूर्ण स्पर्धेमध्ये. परत एकदा हर्षल. यावेळेस हलक्या हाताने मिड विकेट दरम्यान मध्ये फिल्डर आहे, बॉल फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. स्कोर कार्डकडे जर आपण लक्ष टाकलं तर 4 या आकड्यावरती स्कोर पोहोचलाय. 4 ऑन द बोर्ड. समीर परत एकदा. यावेळेस देखील चांगला मोठा हिट करण्याचा प्रयत्न, तितकासा कनेक्शन झाला नाही. बॉल बॅट हातामध्ये थोडीशी फिरली आणि आपण पाहिलं तर 1 धावांनी तिकडे समाधान मानावं लागेल. पुढे सरकेल 1 5 या आकड्यावरती. सेमी फायनल क्रमांक 1 आहे. उपांत्य फेरीचा हा पहिला सामना. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला ना वाडी वीर या संघाचं, अगदीच आपण जर पाहायला गेलं तर फिल्डिंग वरचा त्यांचा संपूर्ण दारोमदार आहे. कारण की फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाले. सगळेच खेळाडू चांगली फिल्डिंग आपल्याला करताना दिसल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिले तर 6 धावा तिकडे जमवल्यात. आणि या खेळामध्ये आपण पाहिलं ना तर फिल्डिंग करणं सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असते. बॅटिंग बॉलिंग करतो तर सगळेच खेळाडू, परंतु फिल्डिंग इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि असं म्हटलं देखील जातं क्रिकेटच्या खेळामध्ये बॉलरचा हा खरा जवळचा मित्र हा फिल्डरच असतो. कारण की फिल्डर जितके रन्स आडवेल वाचवेल तितकाच बॉलरचा मनोबल वाढत असतो. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट ध्रुव. पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये ढकललाय. चांगला स्ट्रोक. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. आपण 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. 2नी पुढे सरकेल धाव फलक 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती ध्रुव. परत एकदा चांगलाच ऑफ ब्रेकचा प्रयोग आपण पाहिलं. मगाशच्या मॅच मध्ये देखील ध्रुवने चांगली कमालीची गोलंदाजी केली होती. बॅटिंग देखील चांगली करतो. समीर परत एकदा स्ट्रायकर एंडला. यावेळेस चांगलाच मिड ऑफच्या दरम्यान फिल्डिंग चांगली झाली आहे. तिकडे सीमारेषेवरती साहिल यांची. बघा प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक बॉल तिकडे अडवला जातोय. आणि आपण पाहिलं तर 3 धावा देखील चोरल्यात. 3 धावा देखील इकडे मात्र पळून काढल्या आहेत त्या दोन्ही बॅटर्सनी. एका बाजूला अमित जोगल आहे, त्याच्या समोर समीर आहे
हे दोन्ही बॅटर्स चपळाईने धावा पूर्ण केल्या गेल्यात. चांगली फिल्डिंग झाली आपण पाहिलं तर मिड ऑफच्या दिशेने साहिल यांची, कारण की जमिनी निघत आलेला फटका हा वाचवणं तितकंच कठीण असतं आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. परत एकदा ध्रुव तयार. यावेळेस देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला होता, परंतु फिल्डरला बॉलरला लागून बॉल आणलाय. तिकडे फलंदाज होतोय बाद. अजून एक विकेटचं पतन. इकडे मात्र बॅक टू बॅक 2 रनआउट आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र तंबूच्या दिशेने जावं लागणार आहे, ते डगआउटच्या दिशेने जावं लागणार आहे ते अमित जोगल यांना. 1 मोर डाऊन फॉर वाडी मल्हार. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं चांगलं वर्चस्व दिसलं वाडी वीर संघाचं आणि या ओव्हरमध्ये देखील एक विकेट आली आहे. अगदी चांगलं. 2 टू गो. 2 बॉल अजून बाकी आहेत ध्रुव यांचे. नवीन बॅटर सुशांत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया परत एकदा ध्रुव. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. हर्षल आहे तिकडे, बॉल पकडतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. अगदीच सीमेरेषेवरती सगळ्याच फिल्डर्सनी इकडे मात्र वाडीवीर संघाच्या कमालीचं कौशल्यपूर्वक क्षेत्ररक्षण केलंय. बॉलला अडवलं जात आहे, चौके वाचवले जात आहेत. लाजवाब फिल्डिंग एफर्ट्स. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. परत एकदा बॉल स्टॉप झालाय. 1 रन पूर्ण केला जातोय. दुसरा देखील तिकडे घेतलाय आणि येस 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चपळाईने दोन्ही बॅटर्सना. सेमी फायनल नंबर 1 सेमी फायनल पहिली आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. या मॅच नंतर आपण डायरेक्ट फायनल मध्ये दाखल होणार आहोत. 16 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड आहे. 16 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 16 धावा लागल्या धावफलकावरती. 8च्या सरासरीने दोन्ही फलंदाजांनी इकडे मात्र आपल्याला धावा करताना दिसल्यात. गोलंदाजी मार्कवरती अक्षय, मगाशच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार ज्याने मिळवला होता तो अक्षय मात्र गोलंदाजी मार्कवर. यावेळी पाहिलं तर सन्मानजनकरित्या स्ट्रोकला तिकडे मात्र अप्रोच केलं गेलं, अटेम्प्ट केलं गेलं आणि हाच क्रिकेटचा खरा नियम आहे. चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूंवरती आक्रमण, असं क्रिकेटचं कॅल्क्युलेशन नक्कीच जो फलंदाज करताना दिसतो तो नक्कीच कुठेतरी आपल्याला वर्चस्व गाजवतो दिसतो. यावेळेस देखील फुल टॉस आहे. फिल्डर तिकडे असतील. 1 धाव पूर्ण झाली आहे. चांगला थ्रो झाला पहा. बॉल पकडून चांगला तिकडे मात्र थ्रो देखील करण्यात आला त्या छोट्या खेळाडूकडून पॉइंट क्षेत्रामध्ये. परत एकदा अक्षय. WPL 2025 हे पर्व 5वं आहे. यावेळेस थोडेसे नाराज असतील आणि पाहायचं यावेळेस सुखरूप आहे का अंपायरचं डिसिजन असेल. नो डाऊट सेफ आहे बॅट्समन. दर्जेदार 4 पर्वांमध्ये 4 यशस्वी पर्वानंतर या 5व्या पर्वामध्ये आहे आपली वाडी प्रीमियर लीग 2025. एकंदरीतच 6 संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून इकडे खेळताना दिसत आहेत आणि या 6 संघांपैकी आता पाहिलं तर 2 संघ एलिमिनेट देखील झालेत. तर या 4 संघांमध्ये ही सेमी फायनलची पहिली लढत आहे. वाडी वीर आणि वाडी मल्हार. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. या सेमी फायनल क्रमांक 1च्या अक्षयांच्या हातामध्ये बॉल. स्कोर कार्डकडे जर आपण लक्ष टाकलं तर 19. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. कवारसानी तिकडे पॉइंटच्या मधून झालाय बॉल. पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा इरादा आहे तर मात्र नकारलाय सुशांत यांनी. 2 मध्ये समाधान. 21. 2 टू गो. 2 बॉल अजूनही बाकी आहेत अक्षयच्या षटकातील. आतापर्यंत चांगल्या रन्स हाताळल्यात. यावेळेस देखील फिल्डर बॅटरला बॉल आणलाय. थ्रो झालाय आणि पाहायचंय अंपायर कडनं इशारा नसणार. नॉट आउट. दोन्ही फिल्डर सुखरूप मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण केल्या जातील. स्कोर कार्डकडे जर लक्ष टाकलं तर 23 आहे. 23. यानंतर अजून एक षटक असणार आहे. अजून 1 बॉल बाकी आहे अक्षयांचा. अजून म्हणजे एकंदरीतच 7 बॉल आहेत. अजून किती धावा इकडनं दोन्ही फलंदाज धाव फलकावरती जोडतायत हे नक्कीच पाहणं गरजेचं ठरणार आहे. आता दोन्ही फलंदाज थोडे सेट देखील झालेत आणि हा फॉर्मॅट 4 ओव्हरचा आहे. तुम्हाला 2-3 बॉल जरी भेटले यामध्ये सेट व्हायला तरी पुरेशी असतात. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. तिकडे फिल्डर आहेत रोहित. बॉल पकडेपर्यंत 1 रन पूर्ण केला जातोय. 24. 3 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर सेमी फायनल क्रमांक 1च्या पहिल्या इनिंग्समध्ये आपल्याला संपताना दिसला. 3 षटका अखेर स्कोर कार्डवरती जर आपण लक्ष टाकलं तर 24. 24 धावा गाठल्या आहेत त्या वाडी मल्हार या संघांनी. तसेच
खूप सारा मॅचचा आनंद घेताना महिला वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वच वयोगटांचा मी मगाशी उल्लेख केला ना, महिला असून दे, पुरुष असून दे, लहान असून दे, म्हातारे असून देत किंवा थोर असून देत, कोणीही इकडे पाहिलं तर सर्वच जण या क्रिकेटचा खेळाचा आनंद घेताना दिसतात. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय संपूर्णपणे प्रेक्षक वर्ग हा देखील या मॅचचा आनंद घेताना दिसतोय. सेमीफायनलची ही लढत आहे. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, तिकडे बॉल निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा पूर्ण आणि इकडे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. अंपायरचा इशारा आलाय लेग बाईसचा. पहा जवळच जवळ आपण पाहिलं थोडेसे हर्षल देखील नाराज आहेत, कारण की बॉल अगदीच फिल्डरच्या रीच मध्ये होता, तरी देखील 2 धावा पूर्ण झाल्या. खूपच बाहेर, इकडे देखील वाईड आहे. सोडी धाव घेण्याचा प्रयत्न झाला तर खरा, परंतु वाईडचा इशारा अंपायर कडून. स्कोर कार्ड कडे पाहिलं तर 26, 26, 27, 27. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मधील अजून 5 बॉल बाकी आहेत. किती धावसंख्या गाठतील नक्कीच मल्हार संघ पाहायचंय. धावांची 40 पार पडतो का बघा, स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. संपूर्णपणे प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. यावेळेस ओहो, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफच्या दरम्यान हा येतोय एक दर्जेदार आणि ब्रँडेड चौकार सुशांत यांच्या बॅट मधना. इकडे मात्र जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर कार्ड कडे जर आपण पाहिलं तर 31 ऑन द बोर्ड. 2च बॉल झालेत या षटकातील, अजूनही 4 बाकी आहेत. धाव संख्याची 40 गाठतोय का वाडी मल्हार संघ पाहायचंय. सुशांत परत एकदा स्ट्राईक वरती. यावेळेस देखील वाईड आहे आणि वाईड +1 देखील असणार आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रतीक स्वतःवरती थोडेसे नाराज असतील. चौकार आला, त्याच्यानंतर थोडंसं दडपण कुठेतरी आलं, वाईड फेकला गेला आणि आपण या ओव्हर मधला पाहिला तर हा दुसरा वाईड आहे. कुठेतरी बॉलिंग नियंत्रित करावी लागेल. एक्स्ट्राज वरती आळा घालावा लागेल. एक्स्ट्राजला कुठेतरी कंट्रोल करावं लागणार आहे, कारण की ही इम्पॉर्टंट मॅच आहे. मग आजपासून आपण लीग मॅचेस खेळत होतो, आता आपण सेमीफायनलची लढत खेळतोय. ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला नक्कीच विचार करून घ्यावा लागेल. परत एकदा प्रतीक यावेळेस जमिनीला गुदगुल्या करत बॉल निघून जातोय. तो 2च्या डिक्लेअर झोन मध्ये, 2 घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं 33 आहे 33, 33, 35, 35 झालेत धाव फलकावरती. अजूनही 3 बॉल बाकी आहेत या इनिंग्स मधले आणि ओव्हर मधले. प्रतीक यांचे 3 टू गो. ओहो, यावेळेस इकडे मात्र वाईडचा अजून एक इशारा झालाय. पहा या वाईड, आपण या ओव्हर मधला सलगचा हा 3रा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. कर्णधार हर्षल देखील नाराज आहेत. इम्पॉर्टंट मॅच आहे, सेमीफायनलची लढत आहे. या मॅच नंतर आपण फायनल मध्ये दाखल होणार आहोत. हेच नक्कीच कुठेतरी बहान गोलंदाजीवर असायला हवं आणि तशी नियंत्रित गोलंदाजी. 3 बॉल अजून बाकी आहेत. 36 हा आकडा गाठलाय. 40 मध्ये जात आहेत का पाहूया. एक सन्मानजनकच्या पण वरचा टोटल इकडे जमा करतायत का पाहूया. चांगली बॅटिंग केली आहे दोघी बॅटर्सने. यावेळेस समोर खेचला होता, आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक, 1 धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी देखील तिकडे पूर्ण झाली. 2 धावा तिकडे बघता बघता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत. 2 धावांचा इशारा पंचांकडून झालाय. अच्छा, अंपायर्स कडून डिस्कस करून कॉल दिला जाईल. काय असेल पंचांचा इशारा. बॉल जाऊन स्टंप्स वरती आदळला. बॉल आदळल्यानंतर तिकडे कव्हर क्षेत्रामध्ये गेला आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. पंच आपला निर्णय कळवतील. अंपायरचा इशारा आहे रिव्ह्यू. अंपायर्स रिव्ह्यू असेल. अंपायर्स 1 मिनिट इकडे ना.
खेळाडूंनी लक्ष द्या, हा अंपायर्स रिव्ह्यू आहे. 38. हॅलो, विद्यार्थी क्रीडा केंद्राचे माजी राष्ट्रीय खेळाडू सुरेंद्र विश्वकर्मा यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. एक धाव मिळेल या बॉलवरती. शेवटचा बॉल या इनिंगचा पाहूया. सुशांत असेल स्ट्राईकवर. डेड बॉल. डेड बॉल असेल हा. चला शेवटचा बॉल पाहूया. सुशांत चांगला स्ट्रोक खेळलाय. तिकडे बॉल निघून जातोय. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. 1 धावच मिळणार आहे या लास्ट बॉलवरती. स्कोअर कार्ड जर आपण पाहिला तर 4 षटकांच्या खेळानंतर वाडी मल्हार या संघाने जमवले आहेत. तसेच माजी राष्ट्रीय खो खोचे खेळाडू श्री सुरेंद्रजी विश्वकर्मा साहेब यांचं देखील इकडे आगमन झालंय. त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीने एक शुभ सन्मान करत आहोत. माजी राष्ट्रीय खो खो खेळाडू श्री सुरेंद्रजी विश्वकर्मा साहेब यांचं देखील व्यासपीठावरती आपल्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीने त्यांचं देखील आपण एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन एक हार्दिक त्यांचं स्वागत केलं जाईल, सत्कार केला जाईल. सेमी फायनल क्रमांक 2 वाडी योद्धा आणि वाडी शिलेदार दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे व्यासपीठावरती या. वाडी योद्धा आणि वाडी शिल्लेदार आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. टॉस साठी प्लीज. सेमी फायनल क्रमांक 2 चे दोन्ही संघनायक वाडी योद्धा आणि वाडी शिल्लेदार. वाडी योद्धा आणि वाडी शिल्लेदार या दोन संघांमधला टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल सेमी फायनल क्रमांक 2 याच्या या स्पर्धेची आजच्या या दिवसातली. श्री सुरेंद्रजी विश्वकर्मा साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. वाडी योद्धा हा संघ इथे मात्र नाणेफेकीचा कौल विजयी ठरलाय. चला मॅचला सुरुवात करा. पंचांना विनंती आहे, 5:30 वाजले आहेत, कारण की यानंतर आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत.
चला सुरुवात करा प्लीज, सामन्याला विनंती असेल अंपायर्सला. सेमीफायनल क्रमांक 1च्या दुसऱ्या इनिंगच्या खेळाला होते सुरुवात, जिकडे आपण पाहिलं तर वाडी वीर या संघाला 24 बॉल 41 धावांची गरज असेल. 41 रिक्वायर्ड ऑफ 24 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 सलामीला उतरलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एका बाजूला हर्षल असेल, दुसऱ्या बाजूला प्रतीक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या ओव्हरची जबाबदारी घेऊन सुशांत आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं आहे मग अशा मॅचेसमध्ये दर्जेदार बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला हर्षल आणि प्रतीक या दोन्ही बॅटर्सकडनं पाहायला मिळालं होतं. पण आतापर्यंत जे घडलं जे बिघडलं त्याला महत्त्व नाही आहे, कारण की इकडनं पुढे जे होईल, कारण की ही सेमीफायनलची लढत आहे, ही इम्पॉर्टंट मॅच आहे, या स्पर्धेची सर्वात महत्त्वपूर्ण मॅच. इकडनं फायनलमध्ये आपण जाणार आहोत. नक्कीच पहिलाच बॉल घेऊन येतोय सुशांत. हर्षल यांच्या हातातून चांगला स्ट्रोक खेळलाय, तिथे शॉर्ट मिड ऑफ फिल्डर आहे आणि अपील तर झालाय खरा, परंतु 1 रन देखील पूर्ण केला गेलाय. 41 धावांचं लक्ष्य आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावा कुठेतरी जमवणं गरजेचं आहे. आणि आपण पाहूया कशा प्रकारे हे दोन्ही बॅटर्स या लक्ष्याला सामोरं जात आहेत. यावेळी देखील समोरच्या दिशेने बॉल तिकडे मात्र फील्ड केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु थ्रो झाला खरा, परंतु थ्रो तिकडे कलेक्ट झाला नाहीये. आणि नक्कीच या कुठेतरी चुका टाळाव्या लागतील. आपण पाहिलं तर लीग मॅचेसमध्ये या चुकांना माफी होती, परंतु सेमीफायनलच्या लढतीमध्ये या चुकीला नक्कीच कुठे माफी नाहीये. रन्स हा इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक रन हा नक्कीच पाण्याच्या थेंबाप्रमाणे इम्पॉर्टंट आहे. यावेळेस चांगलाच बॉल टप्पा पडल्यानंतर गर करून वळाला आणि आपण पाहिलं तर सरळ जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये पहिला गडी माघारी परततोय तो वाडी वीर या संघाचा. प्रतीक यांच्या रूपामध्ये 1 मोर डाऊन फॉर वाडी वीर. पहा चांगलाच आपल्या नॅचरल ऍक्शन मध्ये नॅचरल इन स्विंगर पाहायला मिळाला सुशांत कडून आणि विकेट देखील आली आहे. आणि यावेळेस चांगला स्ट्रोक, हलक्या हाताने खेळलेला स्ट्रोक. 2 धावा तिकडे नक्कीच मिळणार आहेत सहजरित्या. तिसऱ्या धावेचा इरादा नसेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटर ध्रुव, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आपण जर पाहिलं वाडी वीर या संघाची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. आपण पाहिलं तर हर्षल असेल, प्रतीक असेल, ध्रुव असेल, त्याच्यानंतर अक्षय असतील, ही संपूर्ण चांगली फळी आहे बॅटिंगची. नक्कीच 41 धावांचं जे लक्ष्य आहे ते नक्कीच कुठेतरी इकडे मात्र ते 41 धावापर्यंत पोहोचू शकतात. ही अशी बॅटिंग लाईनअप आहे. मैदानाच्या आतमध्ये ध्रुव आणि कर्णधार हर्षल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटकच मार्गस्थ आहे. 10ची सरासरी राखायचं आहे. यावेळी चांगला स्ट्रोक, थोडासा लांब होता आणि आपल्या बॉडीपासून शरीरापासून हा स्ट्रोक थोडासा कुठेतरी आपल्याला पाहिलं तर लांब खेळताना दिसला बॅटर ध्रुव. आणि 1 रन तिकडे आपल्याला अंकित करताना दिसतील. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 6 रन्स. शेवटचा बॉल असेल सुशांत यांचा. 1 to go. हो यावेळेस हवेत बॉल आणि इकडे मात्र विकेट. 1 मोर डाऊन. आणि यावेळेस माघारी परतावं लागणार आहे ते संघाच्या संघनायकाला, संघाच्या कॅप्टनला, कर्णधार हर्षल. बॅक टू द डगआउट. चांगलंच कॅच पकडा. आपण पाहिलं तर तिकडे झेल खेळला गेला. इकडे मात्र बॉल आपल्याला हवेत पाहायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर तिकडे मात्र फिल्डर कडून काहीच चुकी नाहीये. मोठा मासा गाळायला लागलाय. बिग फिश इन द नेट्स. तिकडे मात्र फिल्डर विनीत यांचं कौतुक करावं लागेल. चांगलाच कॅच तिकडे त्यांच्याकडनं टिपला जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हर अखेर आपण जर पाहिलं तर स्कोअर कार्डवरती 6 धावा आहेत. 6 धावा आहेत आणि त्याच्यामध्ये 2 गडी देखील माघारी परतले आहेत. आणि आता पाहिलं तर जमेची बाब असेल ती वाडी मल्हार या संघाला, कारण की त्यांनी दोन्ही
सलामीची जोडी मागे पाठवली आहे. ओपनिंग बॅटर्सला डगआउटची दिशा दाखवली आहे. आता जे उर्वरित फलंदाज असतील त्यांना मात्र कामगिरी करावी लागेल. परंतु मी ज्याप्रमाणे उल्लेख केला ना, वाडीवीर या संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आता दोन्ही फलंदाज बाद जरी झाले असले तरी पण अक्षय आणि ध्रुव हे मात्र क्षमता ठेवतात इकडनं देखील विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाण्यासाठी. दोघांनी तसं प्रदर्शन केलंय. दुसऱ्या ओव्हरसाठी अमित तयार. पहिलाच बॉल चांगलाच हलक्या हाताने खेळलेला स्ट्रोक. तिकडे मात्र चांगला फील्ड झालाय. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. पहा, चांगलं क्रिकेट खेळतोय. सगळ्या प्रकारचे बॉल्स चांगल्या प्रकारे अप्रोच केले जात आहेत, अटेम्प्ट केले जात आहेत. गुडलँड स्पॉटचा बॉल अगदीच पाठी येऊन खेळला जातोय. कव्हरचा बॉल ड्राईव्ह करतोय. सगळ्या प्रकारचे स्ट्रोक्स चांगली बॅटिंग करताना दिसतोय ध्रुव. हो, यावेळेस इकडे मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि पंचांनी बोट वर केलंय. म्हणजेच काय, ध्रुव विल हॅव टू डिपार्ट. ध्रुवला देखील माघारी परतावं लागेल. इकडे मात्र बघता बघता तिसरा झटका, तिसरा हादरा बसलाय तो वाडीवीर या संघाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती स्थिरावली आहे, मंदावली आणि शांत झाली आहे फक्त 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. स्कोर कार्ड कडे लक्ष दिलं. सामन्याचं समीकरण 16 चेंडू 34 धावांची गरज. 33 धावांची गरज. 16 बॉल 33 रन. यावेळी समोरच्या दिशेने मिड ऑफला फिल्डर आहे. फील्ड केला जाईल. तिकडे मात्र कव्हरला देखील फिल्डर आला आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. सामन्याचं समीकरण प्रत्येक बॉल निशी बॉल आपल्याला बदलताना दिसतंय. येणाऱ्या 15 बॉल्स मध्ये 31 धावांची गरज आहे. 31 रिक्वायर्ड ऑफ 15. यावेळेस देखील आडव्या बॅटनी खेळलाय स्ट्रोक आणि 1 रन नक्कीच पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर्स एंडला आता अक्षय जाईल. मग अशा मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधनं आपण लागोपाठचे 2 चौकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले होते आणि मग अशा लीग मॅचमध्ये दर्जेदार प्रदर्शन केलं. परंतु या मॅच मध्ये प्रदर्शन करणं गरजेचं आहे. सेमी फायनलची लढत आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. हो, चांगला स्ट्रोक आल्या आल्या समोरच्या दिशेने, परंतु तिकडे फिल्डर आहे. मिडॉनचा फिल्डर मध्ये येऊन बॉलला पकडेल तोपर्यंत 1 रन देखील पूर्ण केला जाईल. स्कोर कार्ड कडे आपण पाहिलं तर 12 या आकड्यावरती पोहोचेल. 12 ऑन द बोर्ड. आयुष आणि अक्षय ही जोडी. शेवटचा बॉल आपण पाहिलं तर अमित यांचा. ओहो, चांगला स्ट्रोक आहे. तिकडे फिल्डर आहे. बॉलला चांगल्या प्रकारे फेकला जात आहे, फील्ड केलं जात आहे आणि बॉलला अडवलं देखील जात आहे. 1 रन मिळणार आहे. शेवटच्या बॉलवरती 2 ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. 2 ओव्हर अखेर धावसंख्या 13 या आकड्यावरती. 3 गडी बाद 13 धावा. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे, कारण की मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय आहे आणि अक्षय क्षमता ठेवतो मोठे स्ट्रोक खेळण्याचे, चौकार मारण्याचे आणि नक्कीच त्याचा संघ देखील कुठेतरी विचार करत असेल की अक्षयच्या बॅटमधनं रन्स यावे. 12 चेंडू 28 म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे 14 तर हवेच आहेत. पाहायचंय काय कॅल्क्युलेशन असेल, काय रणनीती असेल, कोणाकडे ओव्हर सोपवली जाणार ते. वाडी मल्हार या संघाकडनं सेमी फायनलची लढत आहे. दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच. प्रत्येक 4 संघ विचार करूनच मैदानामध्ये उतरलाय की मला देखील हे करंडक उचलायचं आहे. वाडी प्रीमियर लीग 2025 चा विजेता मला देखील म्हणायचं आहे. हा प्रत्येक संघ विचार करून मैदानामध्ये आपल्याला उतरताना दिसतो. 12 चेंडू 28 धावांची गरज. संपूर्णपणे 6 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये संपूर्ण दिवस आज क्रिकेट खेळताना दिसले. 6 लीग मॅचेस आपण पाहिल्या या 6 संघांमधून आणि त्या 6 संघांमधून 4 संघ आपल्याला या सेमी फायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण तिकडे सजवलं जात आहे. मिड ऑनच्या क्षेत्रात देखील फिल्डर ठेवलाय. मिड ऑफला देखील आहे. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग आहे, पॉइंट आहे, कव्हर्स मध्ये आहे, डीप मध्ये देखील फिल्डर आहे. पाहायचं आहे ही फिल्डिंग पोझिशन आहे. 28 धावांची अजूनही गरज. संध्याकाळच्या सत्रात 5:30 वाजले आहेत. आपण पाहिलं तर घड्याळामध्ये 2 मॅचेस याच्यानंतर देखील खेळवले जाणार आहेत. एक दुसरी सेमी फायनल आणि त्याच्यानंतर ग्रँड फिनाले. तिसऱ्या ओव्हरसाठी राऊंड अ विकेट. पहिलाच बॉल. तिकडे मात्र ओव्हर पिच. चांगली फिल्डिंग झाली. हो, व्हॉट अ एफर्ट्स. इकडे मात्र चांगल्याच चपळाई दाखवली. बॉलरनी बॉल देखील उडी मारून पकडला आणि तितक्याच वेगाने तितक्याच रिफ्लेक्सनी स्टंपावरती देखील जाऊन आदळवलाय आणि नक्कीच पहिल्याच बॉलवरती माघारी देखील परतवलाय ते बॅटर आयुष्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. 11 बॉल्सचा अजून खेळ बाकी आहे.
11 बॉल 28 धावांची अजूनही गरज. 2 चौके नक्कीच सामन्याचं समीकरण इकडनं बदलू शकतात. पाहूया अक्षयच्या बॅट मधनं ते 2 चौकार येत आहेत का. ओहो, चांगला स्ट्रोक तर खेळलाय. मिड ऑनच्या दिशेने फिल्डर आहे, परंतु बॉल जितक्या वेगाने गेला तितकंच थोडीशी चिंता वाढली, कारण की बॉल सरळ फिल्डरच्या हातामध्ये गेला आणि 1च रन मिळेल. कधी कधी बॉल हळू जाणं पण गरजेचं ठरतं. बॉल जर कधी कधी हळू जर फिल्डरकडे ट्रॅव्हल झाला तर 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. हो, यावेळेस इकडे मात्र फर्निचर होत आहे उद्ध्वस्त. अजून एक विकेटचं पतन, अजून एक गडी माघारी परततोय. इकडे मात्र गोलंदाज समीर यांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या बॉल लाईन वरती डिलिव्हर केला गेला. बॉलचा टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर बॉल वळाला आणि नक्कीच विकेट देखील मिळाली आहे. जवळजवळ मॅच बाय बॉल. इकडे मात्र विजयाच्या इकडे रेशो कमी होत चाललाय. तो वीर या संघाचा, वाडी वीर या संघाचा. आणि बॉल बाय बॉल आपण जर पाहिलं तर एक एक पायरी वर चढत चाललाय तो वाडी मल्हार संघ फायनलच्या दिशेने. पहिल्या सेमीफायनलचा मधून कोणता संघ फायनलच्या रेस मध्ये जातोय आपण पाहूया. 2 संघांची ही लढत आहे. एका बाजूला वाडी मल्हार आहे तर दुसऱ्या बाजूला वाडी वीर आहेत. यावेळेस ओव्हर पिच लेनचा बॉल होता. पंचांकडून इशारा होतोय स्वैर मारा, वाईड बॉल. स्कोर कार्ड किती आपण लक्ष टाकलं 15 9 बॉल 26 धावांची गरज. 26 ऑफ 9. यावेळेस देखील तितकासा संपर्क नाही आहे. बॅटची कडा घेतली आहे बॉलनी आणि 1 धाव पूर्ण केली जाईल. येणाऱ्या 8 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना देखील चांगले धावफलक 40 पर्यंत गाठला. त्याच्यानंतर फिल्डिंग मध्ये देखील समोरच्या टीमला रोखून धरलं. असं एकंदरीचा वाडी मल्हारचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. इथे 1-1 2-2 नक्कीच काही होणार नाहीये. 1-1 2-2 धावा नक्कीच अजून धावांचा आणि बॉल मधलं अंतर वाढवतील. जर चौकार आले तरच काहीतरी चित्र बदलू शकतं. यावेळेस चांगला फिल्डिंगचा एफर्ट, इकडे बाहेरने अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 6 बॉल, शेवटचे 6 बॉल आहे. 6-23 6 चेंडू 23 धावा. म्हणजेच काय तर प्रत्येक बॉल वरती चौकार पाहिजे. जवळजवळ अशक्य असं आव्हान. नवीन गोलंदाज शेवटच्या ओव्हरसाठी शुभम. पहिलाच बॉल तिकडे फील्ड झालाय आणि आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये 22 धावांची गरज असेल. म्हणजे प्रत्येक बॉलला चौकार जरी आला तरी होत नाहीत. उंबरठ्यावरती उभा आहे वाडी मल्हार हा संघ विजयाच्या आणि फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या. धावल देखील जमीन लगत आलाय आणि या बॉल वरती नक्कीच 2 धावा मिळणार आहेत. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. वाडी मल्हार हा संघ अगदीच विजयाचा दावेदार बनण्यासाठी सज्ज आहे. फायनल मध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. शेवटचे 3 बॉल. वाडी प्रीमियर लीग 2025 WPL चा आनंद आपण घेत आहोत. टू टू गो. शेवटचे 2 बॉल. फक्त 2 बॉल दूर आहे वाडी मल्हार हा संघ फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि चांगलाच बॉल पकडलाय आपल्याच एफर्ट्स मध्ये, आपल्याच बॉलिंग करत असताना. चला दुसऱ्या पुढच्या संघांनी सज्ज व्हायचंय. त्यानंतर आपली मॅच आहे. 5:30 वाजले आहेत. फायनल देखील आपल्याला एक खेळवायची आहे. आणि याच बॉल सोबत वाडी मल्हार ठरतोय या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट संघ. वाडी मल्हार इनटू द फायनल्स. WPL 2025 च्या फायनल मध्ये जाणारा हा पहिला संघ आहे वाडी मल्हार. एक दणदणीत विजय वाडी वीर या संघासमोर मिळवून वाडी मल्हार या संघाने प्रवेश केलाय
ग्रँड फिनालेमध्ये. आणि आमच्या लेखकांकडनं मला माहिती मिळते की वाडी मल्हार या संघाने गेल्या वर्षीचं विजेतेपद पटकावलंय. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत आणि या वर्षी देखील हा संघ आपण पाहिलं तर फायनल्स मध्ये त्यांनी रस्ता गाठलाय. आता त्यांच्या समोर फायनल मध्ये कोण खेळताना असला दिसेल ते आपल्या सेकंड मॅचचा सेमीफायनलची लढतच ठरवेल. एका बाजूला आपल्याला वाडी योद्धा असेल तर दुसऱ्या बाजूला वाडी शिल्लेदार. या दोन संघांमध्ये जो संघ इकडे विजयी ठरेल तो मात्र आपल्याला वाडी मल्हार या संघासमोर फायनल खेळताना दिसेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो वाडी मल्हार संघाचा सुशांत. सुशांत, आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर 4 बिराचे कॅन आणि एक आकर्षक ट्रॉफी असणार आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय वाडी मल्हार संघाचा सुशांत. व्यासपीठावरती यायचं आहे सुशांत. वैयक्तिक कोट्यातल्या 18 धावा बॅटिंग करत असताना कुठल्या आणि त्याच्यानंतर बॉलिंगमध्ये देखील 2 गडी माघारी परतवले. आणि या मॅचचा हा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो वाडी मल्हार संघाचा हा अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू सुशांत. याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन इकडे मात्र गौरव करण्यात येईल. सुरेंद्रजी विश्वकर्मा साहेबांच्या शुभ हस्ते त्याला मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचबरोबर 4 बिराचे कॅन्स.